पंढरपूरमध्ये मोठी राजकीय घडामोड. भगीरथ भालके शिवसेनेत दाखल झाले आहेत. भालके यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी जयकुमार गोरे यांच्यावर निशाणा साधला. निवडणुकीत निधीवरून वाद होता. यावर एकनाथ शिंदे यांनी थेट पैशावर कुणीही अधिकार सांगू नये, हे पैसे जनतेचे आहेत असे सांगत जयकुमार गोरे यांचा उल्लेख न करता फटकारले. लोकप्रतिनिधी पराभूत झाला तरी तो लोकसेवकच असतो. त्यामुळे त्यांनी काम सोडलं नाही. काम सुरू आहे ना. नाही तर एवढे लोक तुम्ही आले कसे असते? त्यांच्या प्रेमापोटी कामावर प्रेम करणारे म्हणून आलात ना. आणि म्हणून भगीरथ हे सच्चे लोकसेवक असल्याने त्यांचं काम अविरत सुरू आहे. शिवसेनेच्या सोबत आल्याने आता त्यांची ताकद डबल चौबल झाली ना. आणि म्हणून या भागातल्या तुम्हाला सगळ्यांना मी एकच सांगू इच्छितो, देख लो ये नए सूरज का उजाला है, देख लो ये नए सूरज का उजाला है, बच के रहना तूफान आने वाला है. भालके भगीरथचा जनसंपर्क दांडगा आहे. तुमचा एवढा प्रतिसाद जो है, अरे हम भी किसी से कम नहीं है. भगीरथ यांच्या पाठीमागे वाडवडिलांची पुण्याई पण आहे. पण गणित कधी कधी राजकारणात चुकतात. ते मागे मला भेटायला आले तेव्हा मला विचारलं, साहेब माझं काय चुकलं? त्यावर मी त्यांना सांगितलं, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. त्यांच्या लक्षात आलं. ते म्हणाले, साहेब मग मी तुमच्या सोबत येतो. आणि आजचा दिवस तो उजाडलेला आहे. आणि आज ते सोबत आलेत. शिवसेनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एक जी तळमळ लागते ती मी भगीरथमध्ये बघितली आहे. हा शिवसेना हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे. हा कुणा मालक नोकराचा पक्ष नाही. मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलंय. आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय. उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. आणि म्हणून भगीरथ सारखी माणसं ही शिवसेनेचं असेट बनती. ही असेट या ठिकाणी शिवसेनेचं वैभव, या सगळ्या गोष्टी होतात. काल परवाच या ठिकाणी आपल्या गेल्या या महिन्यामध्येच शेतकरी नेते ज्यांनी शरद जोशींबरोबर काम केलं, प्रधानमंत्री चरण सिंगांबरोबर काम केलं, PV नरसिंहराव बरोबर काम केलं, बीआरएसचे प्रमुख झाले इकडे महाराष्ट्रात, शंकर अण्णा धोंडगे यांनी देखील आपल्या सोबत प्रवेश केला. आणि म्हणून ही अशी माणसं सगळी येत आहेत. शिवसेनेची ताकद वाढतेय. आणि म्हणूनच मी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे. काही पत्रकार विचारतात, ऑपरेशन काय, तमकं काय, कशाला पाहिजे ऑपरेशन? आणि एकदा केलंय ते अजून लोकांच्या लक्षात आहे ना. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, जे काम बाळासाहेबांचे विचार घेऊन आपण पुढे चाललोय, आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे चाललोय. सत्ता खुर्ची हा आपला अजेंडा नाही, जनसेवा आपला अजेंडा आहे. त्यामुळे लोक येत आहेत, सोडतायत, शिवसेनेत सामील होत आहेत. त्यामुळे या ऑपरेशन बिपरेशनची काय आपल्याला गरज नाही. जिथं गोळी दव्यानी भागतं ते ऑपरेशन कशाला करायचं आहे? आणि म्हणून बाळासाहेबांचे विचार आणि भगव्याची शान आपण जपायची आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, भगीरथ भालके आज शिवसेनेमध्ये दाखल झालेत. त्यांची सगळी टीम शिवसेनेमध्ये आलेली आहे. त्यांनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीप्रमाणे या ठिकाणी प्रशासकीय भवन काही तुम्हाला पाहिजे, प्रशासकीय भवन चांगलं उत्तम बांधा. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही. कारण नगर विकास खाता माझ्याकडे आहे. त्याचबरोबर आणखी काय मागणी केली तुम्ही? संत चोखामेळा आणि संत बसवेश्वर महाराजांचं स्मारक करायचं आहे. मंगळवेढ्यात बसवेश्वराच्या स्मारकासाठी निधी सर.
पाणी उपसा सिंचन योजना मंगळवेढ्याची, तुम्हाला मी सांगतो बघा, हे पैसे कोणाचे आहेत? माझे नाही आहेत. हे सर्व पैसे तुमचे आहेत, हे जनतेचे पैसे. इथं आमचा काही अधिकार नाही, आम्ही मालक नाही, आम्ही सेवक आहे. तुम्ही मालक आहे. तुम्ही ठरवता कोणाला उचलायचं आणि कोणाला पटकायचं ते. त्यामुळे या महाराष्ट्राच्या तिजोरीवर सगळ्यात पहिला अधिकार कुणाचा? तर माझ्या बळीराजाचा आहे, शेतकऱ्याचा आहे, माझ्या लाडक्या बहिणींचा आहे. मुख्यमंत्री असताना माझी लाडकी बहीण योजना सुरू केली, अनेक लोकांनी खोडा घातला, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू ठेवली. तुम्हाला मी सांगतो, कोणाचाही माईक आला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. आणि म्हणून ज्या योजना आम्ही केलेल्या आहेत त्या योजना तुमच्या समोर आहे. शेतकऱ्यांचं कर्जमाफीचा आम्ही घोषणा केली, त्याची आता या बजेटमध्ये अर्थसंकल्पात मान्यता दिली आहे. पीक विमा योजना असेल, आदरणीय प्रधानमंत्री 6,000 रुपये शेतकरी सन्मान योजने देत होते. मी मुख्यमंत्री असताना पुन्हा नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 रुपये दिले, आता 12,000 रुपये शेतकऱ्याला वर्षाला मिळत आहे. हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. हे शेतकऱ्याचं सरकार आहे, कष्टकऱ्याचं, माझ्या लाडक्या बहिणींचं, भावांचं, ज्येष्ठांचं हे सरकार आहे. आणि म्हणून पैशावर अधिकार कुणीही सांगू नये. हे पैसे तुमचे आहेत, जनतेचे आहेत. याची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे.